तर बऱ्याच वेळा असं होतं की काही गोष्टी आपल्या आजूबाजूलाच असतात, पण काळाच्या ओघात म्हणा किंवा त्या गोष्टींचं महात्म्य आपल्यापर्यंत पोहोचलं नसतं. अशाच एका जागी आज आपण जाणार आहोत. तर बऱ्याच प्रतीक्षेनंतर आणि बऱ्याच विचारानंतर आता मी चाललोय माझा एक नवीन व्हिडिओ शूट करण्यासाठी. इन्स्पिरेशन म्हणून मी बघतोय सध्या कॅमेरावाला भैया यांचे ब्लॉग्स आणि बरेच असे मराठी ब्लॉग, जीवन कदम ब्लॉग्स बघितले आहेत. सो बघूया कसं काय होतंय. पहिला ब्लॉग काढतोय. आपल्या इथं महाराजांचं दर्शन घेऊया. ते जवळच एक शिवपेटेश्वर गुहा आहे. मस्त स्टोरी आहे तिथे, व्ह्यू पण एकदम भारी आहे. तर तिथे जायचं आणि तिथले काही सिनेमॅटिक्स शॉट्स काढायचे, तिथली माहिती इन्फॉर्मेटिव्ह आणि स्टोरी टेलिंग ब्लॉग तयार करायचा. सो बघूया कसं होतंय. सो लेट्स गो. तर आता आपण आपल्या डेस्टिनेशन पाशी जवळ पोहोचलेलो आहे आणि आपल्याला इथे जायचं आहे. हे वरचं टोक दिसते का, इथे जायचं आहे. तर एक 5 मिनिटात आपण जातोय तिथं. यामुळेच मी सायकल आणली. जास्त लांब नव्हतं, 2 किलोमीटरवरती होतं. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. तुम्ही आता बघू शकता आपण आपल्या व्हिडिओच्या आपल्या लोकेशनच्या बेस कॅम्पशी आलेलो आहे. आणि नजारा तुम्ही बघा एकदा. इथे मस्त असा एक घोडा गवत खातोय आणि त्याच्याच एक्झॅक्ट जवळ आपलं हे लोकेशन आहे. इथे वरती आपल्याला इथे जायचं आहे आणि तिथेच आपली शिवपेटेश्वराची गुहा आहे. तो हा सातारा कास रोड आहे, इकडून गेलेला आहे. आणि त्याच्याजवळच हे पोस्ट ऑफिस आहे आणि त्याच्या शेजारीच हे आपल्याला कमान दिसते. इथूनच वरती गेलं की शिवपेटेश्वराचं मंदिर लागतंय. इथं लिहिलेलंही आहे शिवपेटेश्वर प्रसन्न. सो इथून आपली जर्नी सुरू होते. आणि जास्त नाही, एक 20 ते 25 मिनटाची हाईक केल्यानंतर, एक छोटी हाईक केल्यानंतर आपण जाऊन पोचतोय वरती शिवपेटेश्वरच्या मंदिरापाशी. आपण गुटका जातोय आणि आपल्याला समोर एक आजी दिसल्यात. बघूया, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. आजी, कुठलं गाव? नांदेड. हो, अच्छा. राहिला कुठे आहे मग? कुठे गेलेत वारमे साहेब? अच्छा, मला वाटलं इथलेच आहे का काय. हे बघताय तुम्ही, जुनं पोस्ट ऑफिस आहे, आता सध्या बंद आहे. सो आपली हाईक चालू झालेली आहे. जास्त नाही, एक 15 ते 20 मिनिटाची हाईक इथून आहे आपल्याला. आपण कॅप घातलेली आहे. वातावरण जरा ढगाळ झालेलं आहे, पण ऊन लागत आहे. ऊन लागतंय. ॲक्च्युली सकाळी यायचा प्लॅन होता, पण थोडा लेट झाला. तरीही वातावरण एकदम सुंदर आहे. तुम्ही माझ्या मागे ढग बघू शकता, किती सुंदर वातावरण झालेलं आहे. सो लेट्स गो. शिवपेटेश्वर ही गुहा सह्याद्रीतील पश्चिम घाटाच्या रांगेत सातारा शहराच्या पश्चिमेला वसलेली आहे. हा परिसर समुद्र सपाटीपासून सुमारे 3000 ते 3500 फुटांच्या उंचीवर आहे. त्यामुळे येथे वर्षभर हवामान थंड आणि आल्हाददायक असते. सातारा शहरापासून अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावरती पेटरी गावाच्या बाजूला ही शिवपेटेश्वराची गुफा आहे.
काही ठिकाणं अशी असतात जी फेमस ठिकाणांच्या आजूबाजूला असूनही तेवढीच नॅचरल आणि जशी होती तशी ह्युमन टच कमी झालेला असतो. त्या ठिकाणांपैकी एक ठिकाण हे आहे. आता तुम्ही बघतच असाल, आपण एवढं 1-2 मिनटंच हाईक केला तर ही व्ह्यू किती मस्त आहे. ह्या ठिकाणाचं अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला सोलो हायकिंग सुरू करायचे असेल आणि पहिल्यांदा कधी तुम्ही गेला नसाल तर हे परफेक्ट डेस्टिनेशन असू शकतं तुमच्यासाठी. जास्त चालायचंही नाही आहे, सेफ आहे. आजूबाजूला जवळपास घरही आहेत, हाकेच्या अंतरावरती आहेत. 15 ते 20 मिनटं हाईक करायची आणि पोहोचायचं. माझ्याकडून एक चुकी झाली. तुम्ही जर कधी इथे येत असाल तर मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला या. हाईक करायला उन्हाचं थोडंसं अवघड पडतंय, पण काही जास्त पण मोठं हाईक नाही आहे. तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही उन्हाचंही कम्प्लीट करू शकता. सो फायनली वेट इज ओव्हर. आपण तिसऱ्या आणि शेवटच्या कमानीपाशी येऊन पोचलोय, शिवपेटेश्वर मंदिराच्या. 2च मिनटात आता आपण पोहोचणार आहोत मंदिरामध्ये. सो आता आपल्याला 2 मुलं भेटलेत. ते हाईक करायला आलेत, देवाचं दर्शन घ्यायला आलेत. तर त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. सो आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिघेही बसलेलो आणि चर्चा करत होतो. तेव्हा आमचं म्युच्युअली ठरलं की गुहेच्या वरती पठारावरती एक रस्ता आहे, छोटी वाट आहे, तिथून आपण जाऊया आणि वरती फिरून येऊया. पण पुढे जे होणार आहे ते आम्ही पण एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि तुम्ही एक्सपेक्ट करणार नाहीत. त्यामुळे पुढेही पहा. तर आता आपल्याला 2 मित्र भेटलेत आणि आपण याच्या टोकावरती जाणार आहे आणि तिथला व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. कसा दिसतोय, याच्यापेक्षा सुंदर व्ह्यू वरतून दिसणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. निवांत जाऊ दे, ओढतंय. आता होणार आहे फुल ॲडव्हेंचर. तर आता आपण मंदिराच्या वरती टॉपला जाणार आहे, पठारावरती. नाही जाणार, लय उंच आहे ना. इथनं खाल्लं अड्ड्यावरती जाड माणसाचं कामच नाही आहेत ना. कशाला आतनं घुसले वे बेकार.
घाबरते का काय? दमले वाटत. जाऊ दे राहू दे मित्राचं, जाऊ मागे. कुठं लागलं? दात लागला का? दात लागला. हात सुरू पाण्याने चांगला आणि त्याला बँडेज लावतो. 2 मिनटं आता शांत बसतो. आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलोच वरती. आणि जो आमच्याबरोबर डॉग होता, रॉटविलर होता, तोही आमच्याबरोबर गेलेला, अडचणीमधनं गेलेला. आणि शेवटचा टप्पा होता. आम्ही 90-99% पोहोचलेलो. फक्त एक दगड आम्हाला एवढा आपल्या कमरा एवढा पार करायचा होता आणि जायचं होतं. पण तिथून डॉगला त्या जाता येत नव्हतं. आणि त्याचा मालक होता, तो वरतून त्याला वरती घेण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्याचा मित्र होता, तो त्याला पुश करत होता. आणि वरती जाताना डॉगला गळ्याला हे झालं असेल, त्यामुळे तो रिटर्न फिरला तर त्याच्या मित्राने त्याला पुश करायचा प्रयत्न केला. तर डॉग जरा कॉन्शियस झाला आणि तेवढ्यात त्याच्या अंगठ्याला त्याचा एक दात लागला, काहीतरी लागलं आणि संपूर्ण अंगठ्यातून रक्त यायला लागलं. सो अशा गोष्टी आपण टाळायला पाहिजेत. किंवा एखादा डॉग वगैरे जात असेल तर मी पण पुढच्या वेळी किंवा तुम्हीही लक्षात ठेवा की जर गावठी कुत्रा असता किंवा काय असता तर तो आरामात गेला असता तिथून. पण हा रॉटविलर जातीचा कुत्रा होता, त्याला पॉसिबल नव्हतं तेवढं जाणं. होतात इन्सिडेंट्स. फक्त आपण काळजी घेणं गरजेचं आहे. सो 5 मिनटं मला आता शांत बसावं लागेल थोडासा. शांत. आणि त्याच्यानंतर पुन्हा बाकीची माहिती तुम्हाला देतो. ही कथा काही सध्याची नाही आहे. या जागेचा डायरेक्ट संबंध हा द्वापार युगाशी आहे. इथे एक त्यांनी बोर्डही लिहिलेला आहे त्याच्या कथेचा. तुम्ही कधी इथे आला तर तो नक्की वाचा. की ती कथा अशी आहे की द्वापार युगात एक मुकुचंद नावाचा राजा होता. त्याने बरेच युद्ध केले. राक्षसांशी, दैत्यांशी, दानवांशी युद्ध केले. आणि सगळी युद्ध जिंकल्यानंतर, सगळीकडे शांती पसरवल्यानंतर तो भगवान श्रीकृष्णांकडे गेला. तो सूर्यदेवताचा खूप मोठा उपासक होता. आणि त्याने कृष्णाला सांगितलं की आता सगळीकडे शांतता आहे, तर मला आता कुठेतरी आराम करण्यासाठी एक जागा पाहिजे. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला या जागी पाठवलं. आणि तेव्हा श्रीकृष्णांनी त्या राजाला एक वरदान दिलं. तुझा जोही कोणी तुझ्या झोपेचा भंग करेल किंवा तुला झोपेतून निद्रावस्थेतून उठवेल, तर तू डोळं खोलताच त्याच्यावर तुझी दृष्टी पडली तर तो जळून खाक होईल. ऋषीमुनींना दैत्य राक्षस खूप त्रास देऊ लागले. आणि त्यातला एक ऋषीमुनी, साधू संतांना एक राक्षस खूप जास्त त्रास देऊ लागला. आणि तो काही केल्या मरत नव्हता. त्याला कोणतं वरदान होतं, तो कोणाच्या हातूनही मरत नव्हता. तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांची लीला रचली. आणि श्रीकृष्णांना माहिती होतं की हा राजा इथे झोपलेला आहे, त्याची कोण निद्राभंग करेल, त्याची झोप मोड कोण करेल, तो जागीच खाक होणार. आणि तो काही केल्या राक्षस, दैत्य, दानव मरत नव्हता. त्यामुळे श्रीकृष्ण तेव्हा इथे आले त्या राक्षसाशी युद्ध करता करता आणि या गुहेमध्ये शिरले. आणि त्यांनी त्या राजाची निद्राभंग केली नाही, जाऊन आतमध्ये बसले. आणि राक्षसांना वाटलं की श्रीकृष्ण आपल्याशी युद्ध करून इथे येऊन लपून बसलेत. त्यामुळे श्रीकृष्ण समजून त्यांनी त्या राजाला उठवलं. आणि त्या राजांना वरदानच होतं, जो कोणी तुमचा निद्राभंग करेल, तुमची दृष्टी त्याच्यावर पडेल, त्याचा जागेच जळून खाक मृत्यू होईल. आणि असंच झालं. तो दैत्य आला, दानव आला आणि श्रीकृष्ण समजून त्या राजाला उठवलं. आणि राजाला जाग आली. जसं त्यांची दृष्टी त्या राक्षसावरती पडली तसा तो राक्षस तिथेच जळून खाक झाला. आणि ही अशी जागा आहे जी इथे तुम्हाला आल्यावर मनशांती भेटेल, तुम्हाला एक धार्मिक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल. तुम्ही कितीही कामामध्ये असा, किती तुम्हाला टेन्शन आलं, तुम्ही इथे येऊन 1 तास शांततेत बसला आणि नॅचरल केव्ह आहे, तुम्ही या गुहेच्या आतमध्ये गेला तर थंड AC सारखा फील आहे. पूर्णपणे तुम्हाला एवढं आपण हाईक करून येतो, एवढं चढून येतो, डोंगर चढून येतोय, पण इथे येऊन तुम्ही 10 मिनटं जरी बसला तरी तुमचा सगळा थकवा, सगळा क्षीण निघून जातो इथं. अशी ही जागा आहे.
गुड बाय. हा ॲडव्हेंचर आपला झालेला आहे. आपण टेश्वर गुहेचा पूर्ण ब्लॉग शूट केलेला आहे. तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया पुन्हा एका अशा जबरदस्त व्हिडिओमध्ये. तो थँक्यू. बाय. गुड बाय.